आणि यानंतर मुंबईत एक महत्त्वाची बातमी आहे। सिद्धिविनायक सुशोभीकरणासाठी पालिकेने मोठा निधी हा देण्याचं ठरवलंय। भूमिपूजन पत्रिकेमध्ये महापौर उपमहापौर यांच्या मात्र नावाचा उल्लेख पाहायला मिळत नाहीये। प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी मुंबई महानगरपालिकेकडून मोठा निधी खर्च करण्यात येणार आहे। मात्र या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाचं भूमिपूजन सोमवारी पार पडत आहे। असं असताना या भूमिपूजन सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर यांचीच नावं नसल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। माहिती जाणून घेऊयात, जुई जाधव आपल्या सोबत आहेत। जुई, सोमवारी पहिल्या टप्प्याचं काम सुरू होईल, भूमिपूजन सुरू होणार आहे। मात्र असं असलं तरी निमंत्रण पत्रिकेमध्ये महापौर उपमहापौर यांची नावं नेमकी का वगळण्यात आली आहेत? ऋतूच्या अगदीच आपण पाहतोय की मुंबई महानगरपालिकेने सिद्धिविनायक मंदिराच्या सुशोभीकरणासाठी काही कोटींचा निधी जाहीर केला आहे आणि त्याच सुशोभीकरणाच्या कामाच्या सुरुवातीचं भूमिपूजन हे सोमवारी पार पडणार आहे। या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असणारच आहेत, परंतु ज्या मुंबई महानगरपालिकेने या सुशोभीकरणाच्या कामांसाठी निधीसाठी परवानगी दिली त्याच महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरांचं नाव या आमंत्रण पत्रिकेत नसल्याने पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे। आधी जी पत्रिका प्रसारित करण्यात आली होती त्यामध्ये केवळ मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नावाचा उल्लेख होता, परंतु यानंतर जेव्हा काहीसा वाद दिसून आला, जेव्हा नाराजी दिसून आली त्यावेळेला न्यास मंदिरातर्फे महापौरांचं नाव त्यामध्ये नमूद करण्यात आलं, परंतु उपमहापौर संजय गाडी यांच्या नावाचा उल्लेख अजूनही नवीन पत्रिकेत नाहीये। त्यामुळे जी ठिणगी आहे महापौर आणि उपमहापौर यांच्या श्रेयवादाची ती यातही आपल्याला पाहायला मिळते। ऋतुजा, अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।